चमत्कार घडला। एका साध्या मजुराचं आयुष्य एका रात्रीत बदललं। ज्याच्या हातांनी रोज माती हलवली, उन्हात काम केलं, घाम गाळला, त्याच हातांनी एके दिवशी अशा वस्तूला स्पर्श केला जी ठरली त्याच्या नशिबाचा किलकिल दरवाजा उघडणारी किल्ली। पण ते काय होतं? ते इतकं मौल्यवान होतं की गावभर एकच चर्चा, सगळं गाव अवाक झालं। देवीच्या दर्शनावर गेलेल्या त्या माणसाचं आयुष्य खरंच दैवी बनलं। मध्य प्रदेशातील रहुनिया गर्जर गाव, धुळीने माखलेले रस्ते, चिखलाने झाकलेली घरे आणि साधं पण समाधान जगणारं आयुष्य त्या गावात राहत होता 59 वर्षाचा गोविंद सिंह, एक साधा शांत मेहनती आदिवासी मजूर। गोविंदचा दिवस सूर्योदयासोबत सुरू व्हायचा। डोक्यावर टोपली, खांद्यावर फावडं घेऊन तो शेतात जायचा। कधी शेतात पेरणी करायची, कधी ट्रॅक्टर चालवायचा, कधी गावाच्या रस्त्यावर दगड उचलायचे। पण एक गोष्ट कायम होती, त्याची श्रद्धा। तो रोज सकाळी खेरमाताच्या मंदिरात जायचा। लहानपणापासूनच त्याला विश्वास होता की देवी कधी ना कधी त्याचं आयुष्य बदलून टाकेल। देवी, माझ्या लेकरांच्या आयुष्यात सुख आण, तो नेहमी मनातल्या मनात म्हणायचा। एके दिवशी सकाळी नेहमीप्रमाणेच तो मंदिरात गेला। मंदिरात घंटा वाजत होत्या, धुपाचा सुगंध दरवळत होता। गोविंदाने हात जोडले, डोळे मिटले आणि मनापासून प्रार्थना केली, देवी या गरीब भक्तावर दया कर। दर्शन घेऊन परतताना त्याच्या नजरेला काहीतरी चमकलं। रस्त्याच्या कडेला धुळीत काहीतरी झळकत होतं। पहिल्यांदा त्याने दुर्लक्ष केलं, काच असेल कदाचित, पण 2 पावलं गेल्यावर तो थांबला। काहीतरी वेगळं वाटलं। तो परत वळला, खाली वाकला आणि हातात घेतलं ते चमकणारं तुकडं। सूर्यकिरणांनी जेव्हा त्या दगडावर प्रकाश टाकला तेव्हा क्षणभर त्याच्या डोळ्यांनाही चकाकी बसली। तो स्वतःशीच पुटपुटला, हे काय बरं आहे? त्याने ते अलगद खिशात ठेवलं आणि घरी निघाला। घरी पोहोचल्यावर त्याने बायकोला दाखवलं। ती दगड पाहत म्हणाली, अरे हे साधं दिसत नाही। मुलांनीही ते हातात घेतलं। बाबा, हा तर चमकतोय रे। कुणी म्हणालं देवीचा प्रसाद असेल, कुणी म्हणालं काच असेल, काही विशेष नाही। पण गोविंदच्या मनात एकच विचार, कदाचित हा काहीतरी खास आहे। दुसऱ्या दिवशी सकाळी तो सायकलवर बसून सरळ शहरात गेला। हातात त्या दगडाची छोटीशी पिशवी होती। शहरातील हिरा कार्यालयात तो पोहोचला। तपासणीसाठी अधिकारी बोलावले गेले। त्यांनी लूपने पाहिलं, प्रकाश टाकला, वजन मोजलं आणि काही क्षणात सगळ्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य दाटलं। एक अधिकारी म्हणाला, शाबास गोविंदजी, तुम्हाला कळतंय का तुम्हाला काय सापडलंय? तो गोंधळला, का काय झालं? हा दगड नाही, हा तर हिरा आहे, आणि तोही जेम क्वालिटीचा। गोविंद काही क्षण काही बोलू शकला नाही। त्याचे हात थरथरत होते। त्याने पुन्हा विचारलं, हिरा? अधिकारी हसले, हो, हा 4.4 कॅरेटचा शुद्ध हिरा, लाखोंच्या घरात किंमत आहे याची। घरी परतताना गोविंदच्या डोळ्यात अश्रू होते। त्याला वाटलं, देवीने खरंच ऐकलं माझं। घरी आल्यावर सगळं गाव जमलं। लोक म्हणाले, हा तर चमत्कार आहे। काहींनी देव्हाऱ्यात दिवा लावला, काहींनी म्हटलं देवीची कृपा आहे गोविंदवर। गोविंदने हिरा नोंदणीसाठी दिला। सरकारने सांगितलं हिरा लिलावात जाईल। लिलावातून मिळालेल्या पैशांपैकी काही हिस्सा सरकारकडे जाईल, उरलेले सर्व पैसे तुझ्या खात्यात जमा होतील। त्या रात्री गोविंद झोपूच शकला नाही। आकाशाकडे पाहून तो पुटपुटला, देवा, मी आयुष्यभर तुला नमस्कार केला आणि तू मला असा आशीर्वाद दिलास। काही दिवसांनी बातमी आली, गोविंद सिंह यांना त्यांच्या हिऱ्याच्या बदल्यात मिळाले तब्बल 1,45,00,000 रुपये। गावभर जल्लोष झाला। गोविंदने पहिल्यांदा घर बांधलं, मुलांसाठी शिक्षणाची सोय केली, नवीन ट्रॅक्टर घेतला आणि मंदिरात देवीला सोन्याचा मुकुट अर्पण केला। तो म्हणाला, या पैशाने सुख मिळालं, पण खरी संपत्ती माझी श्रद्धा आहे। एका साध्या माणसाचं आयुष्य एका क्षणात बदललं। ना कोणी सांगितलं, ना कोणी अंदाज केला, फक्त विश्वास आणि दैव। धुळीत पडलेली वस्तू कोणाचं नशीब उजळू शकते यावर विश्वास ठेवायला वेळ लागतो, पण ही खरी गोष्ट आहे। देवीच्या दर्शनाला गेलेल्या एका साध्या मजुराला सापडला हिरा आणि त्यांचं नशीब अक्षरशः चमकलं। कधी, कुठे, कसं नशीब फळफळेल हे कोणालाच माहीत नसतं। श्रद्धा ठेवा, दैव कधी कोणाच्या बाजूने उभं राहील सांगता येत नाही।